सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर सुनेत्रा पवार यांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन। शुभेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ हत्ये प्रकरण आणि या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून एकाला अटक, राज सिंग असं आरोपीचं नाव। सोलापूरमध्ये 30 ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवण्यात येणार, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मतीन पटेलच्या मालमत्तांची चौकशी सुरू, 3 मालमत्तांच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटिसा, अद्याप कोणतीही कागदपत्र खुलासा सादर नाही। भिवंडीमध्ये 13 मे ते 14 मे या वेळेत 24 तास पाणी कपात, जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीसह जलवाहिनी गळती दुरुस्तीचं काम करण्यात येणार। मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणातील जलसाठा 200 दशलक्ष घनमीटरनं घटला, तापमान वाढीमुळे परिणाम। जालन्यातील लव जिहाद प्रकरण, या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी वाढली, मुख्य आरोपीसह 2 आरोपींना 5 दिवसांची कोठडी। नवी मुंबईत उद्या पालिकेकडून जलवाहिनी आणि दुरुस्तीचं काम, 14 तारखेला संध्याकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। धुळ्यात उष्णतेमुळे साठवलेला कांदा खराब होऊ लागला, उत्पादन खर्च सुद्धा निघेना। रत्नागिरीतल्या राजापूरमधील बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी पुढे ढकलली, बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच, ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।